सो हाय. डिफरन्सिएशन मध्ये जो चौथा फॉर्म्युला यू बाय व्ही आहे त्याचं एक एक्झाम्पल आणि फॉर्म्युला बघू आपण. व्ही डी यू बाय डी एक्स मायनस यू डी व्ही बाय डी एक्स व्ही स्क्वेअर. व्ही शेप मध्ये लक्षात ठेवा म्हणजे लक्षात राहील. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. एक छोटं एक्झाम्पल घेऊया. एक्स रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 7. छोटस एक्झाम्पल घेते म्हणजे तुम्हाला सांगता येईल मला. यू व्ही ह्याच्यामध्ये थोडस नाही तर आपण एक ह्याच्यामध्ये एक्स प्लस 1 रेस टू 5 आणि हे एक्स रेस टू क्यूब करू. आता ह्याच्यामध्ये हा यू आहे, हा व्ही आहे. आता व्ही ॲज इट इज डी बाय डी एक्स एक्स प्लस 1 रेस टू 5 मायनस यू ॲज इट इज यू कोण ह्याच्यात एक्स प्लस 1 रेस टू 5 डीव्ही बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब अपॉन व्ही स्क्वेअर. व्ही म्हणजे एक्स क्यूब स्क्वेअर एक्स क्यूब. याचं डी बाय डी एक्स काय येईल 5 एक्स प्लस 1 आणि रेस टू 4 बरोबर. आणि एक्स प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह 1. त्यानंतर एक्स प्लस 1 रेस टू 5 3x स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 3 दुने 6 एक्स क्यूब. हे असंच राहणार 5 एक्स क्यूब एक्स प्लस 1 रेस टू 4 ह्याच्यामध्ये मायनस 3x स्क्वेअर एक्स प्लस 1 रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 6. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजूनही त्याला एक्स प्लस 1 रेस टू 4 कॉमन काढू शकता. x1 आणि ह्याच्यामध्ये एक्स प्लस 1 रेस टू 4 कॉमन काढा. 5 असाच राहू दे आणि एक्स क्यूब आणि एक्स रेस टू 6 ह्याच्यात पण तुम्ही कॅन्सल करू शकता. आतमध्ये काय राहील इथे 5 एक्स क्यूब आणि हे जाणारच आहे इकडे. इथे एक्स क्यूब राहणार. हा एक्स क्यूब ह्या एक्स रेस टू 6 बरोबर कॅन्सल होईल. इकडे 3 राहील म्हणजे 5 आतमध्ये हे बाहेरच आलेलं आहे म्हणजे आतमध्ये फक्त 5 राहील इथे मायनस. नाहीतर तुम्ही असं आहे या पद्धतीने गणित ठेवलं एवढं तरी चालेल. जरी तुम्हाला कॉमन काढून गणित पूर्ण करायचं असेल तर तुम्ही पूर्ण करू शकताय. आधी आपण ह्याच्यामध्ये फक्त हे कॉमन काढू. एक्स प्लस 1 रेस टू 4 एवढंच कॉमन आणि ह्याच्यातून एक्स स्क्वेअर कॉमन निघतो. मग आता ह्याच्यामध्ये राहिलं काय इथे 5 इथे एक्स राहतोय एक्स प्लस 1 रेस टू 4 मायनस इथे 3 राहील आणि इथे एक्स प्लस 1 रेस टू 4 तुम्ही कॉमन काढलेले आहे म्हणजे इथे फक्त एक्स प्लस 1 एवढंच राहील आणि खाली एक्स रेस टू 6. हे पहा परत एकदा सांगते. ह्याच्यातून तुम्ही एक्स प्लस 1 रेस टू 4 कॉमन काढलाय. एक्स क्यूब एक्स स्क्वेअर मधनं एक्स स्क्वेअर कॉमन काढलाय म्हणजे आतमध्ये इथे 5x राहिला मायनस इथे 3x प्लस 1 एकच ब्रॅकेट शिल्लक राहील इथे बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्ही अजूनही हे आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ शकताय. एक्स प्लस 1 एक्स स्क्वेअर आतमध्ये 5x मायनस 3x मायनस 3 अपॉन एक्स रेस टू 6. आता याचं फायनल आन्सर मी इकडे लिहिते. एक्स प्लस 1 रेस टू 4 एक्स स्क्वेअर 5x मधनं 3x गेली 2x मायनस 3 अपॉन एक्स रेस टू 6. आता ह्याच्यात पण कॅन्सल होऊ शकते म्हणजे एक्स प्लस 1 रेस टू 4 2x मायनस 3 आणि खाली एक्स रेस टू 4 असं हे dy बाय dx हे तुम्हाला फायनल आन्सर ह्याच्यामध्ये
तुम्हाला मिळेल. तुम्ही इथे कॉमन काढताना फक्त कॉमन काढताना आधी नेहमी ब्रॅकेट कॉमन काढायचे. मगाशी मी म्हणून तेवढ्यासाठी ते आधी लिहिलेलं मी पुसून परत लिहिलं तेवढ्यातच, की आधी नेहमी ब्रॅकेट कॉमन काढायचे आणि मग आतमध्ये परत जर काही तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॉमन काढून हे कम्प्लीट गणित करू शकता. अशा पद्धतीने यू बाय व्हीची गणितं अवघड प्रॉब्लेम वाटतात, पण ते नाही आहेत. पण तुम्ही जर व्यवस्थित फॉर्म्युला स्टडी करून हे एक्झाम्पल केली तर तुम्हाला खूप सोपी जातील. हे तुम्ही अशा पद्धतीने करा, अजून एक्झाम्पल ट्राय. आणि जर तुम्हाला कुठली अडली काही प्रॉब्लेम वाटला तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे. आणि आपण आता इथे थांबूया. बाय बाय.